हॅलो फ्रेंड्स, मी मेघाज बुटीक या चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आणि सगळ्यात आधी तुम्ही स्लीवची डिझाईन बघू शकता, जी मी घरी बनवलेली आहे आणि साध्या सुईने आपण हे वर्क जे आहे केलेलं आहे. आणि तुम्हालाही तुमचा जर ब्लाऊज पीस पूर्ण प्लेन असेल किंवा त्याचे जे काट आहेत तर ते एकदम छोटे असतील किंवा मोठे असतील, तर थोडेफार पॅच आणि थोडंसं हाताचं जे वर्क आहे आपलं साध्या सुईने केलेलं, तर ते करून तुम्ही घरच्या घरी एकदम सुंदर अशी डिझाईन जी आहे स्लीव्जवरती बनवू शकता. आता सगळ्यात आधी इथं तुम्ही बघा, मी स्लीव्ज पूर्ण तयार करून घेतलेले आहे. म्हणजे 10.5 इंचाची स्लीव्ज जे आहे मला हवे आहे. सो 11.5 इंचाची स्लीव्ज जी आहे मी काढली होती. त्यानंतर बॉटम वगैरे आपण जसं सिंपल स्लीव्जला काट वगैरे पलटी करतो तशी करून घेतलेले आहेत. आणि इथं बघू शकता ही जी लेस आहे तर ती मी 2 मीटर घेतलेली आहे. 2 पॅच घेतलेले आहेत. त्यानंतर छोटे छोटे जे पॅच आहेत तर मी ते 12 घेतलेले आहेत. म्हणजे एका स्लीव्जला 6, दुसऱ्या स्लीव्जला 6 या हिशोबाने मी घेतलेले आहेत. त्यानंतर 2 आपण पॅच घेतले होते तर ते मीडियम साईजचे होते. किंवा जर तुम्हाला आणखी याच्यापेक्षा मोठे हवे असतील, म्हणजे अजून थोडासा ब्रायडल लूक द्यायचा असेल, तर तुम्ही अजून थोडेसे जास्त जे आहेत तर ते घेऊ शकता, म्हणजे साईज मोठी घेऊ शकता. आता ह्या स्लीवचं काय करायचं, आपल्याला सेंटर पॉईंट काढून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर जे पॅच आहेत तर त्या मी ठेवून बघितलेले आहेत. दोन्ही साईडला पॅचचं मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर ही जी काही लेस आहे तर ती आपल्याला लावून घ्यायची आहे. आता बऱ्याच वेळेला ह्या लेसचं जे आहे मला कमेंटमध्ये सुद्धा आले होते की तुमच्याकडे ही लेस जी आहे भेटते का? तर आमच्याकडे भेटते ही लेस. आणि जर तुम्हाला ही लेस हवी असेल तरी मला कॉन्टॅक्ट करू शकता. मी नंबर स्क्रीनवरती देईन. तर तुम्हाला ऑनलाईन जे आहे माझ्याकडून ही लेस जी आहे तर ती भेटेल. तर ही लेस जी आहे प्रत्येक कलरमध्ये येते. तर तुम्हाला तो पूर्ण जो बॉक्स आहे तर तो घ्यावा लागेल. सो इथं तर बघू शकता की जे काठ होते तर ते काठाच्या दोन्ही साईडला आपल्याला जी ही लेस आहे तर ती लावून घ्यायची आहे. आता ही लेस लावताना काय होतं, एक वेळी सुईसुद्धा तुटते. तर हे व्यवस्थित आपल्याला त्या स्टोनच्या मधून आपल्याला ही टीप जी आहे तर ती घ्यायची आहे. तर एक साईड जी आहे मी लेस लावून घेतलेली आहे, तशीच आपल्याला दुसऱ्या साईडला ही जी लेस आहे तर ती लावायची आहे. तर हे बघा, ह्या दुसऱ्या साईडला सुद्धा आपण थोडंसं अंतर सेंटरला जे आहे सोडलेलं आहे तिथे आपण पॅच लावून घेणार आहोत. आणि त्यानंतर दुसरी साईडला सुद्धा मी जी लेस आहे तर ती लावून घेतलेली आहे. आता इथं जो पॅच आहे तर तो सरळ आपल्याला अशा पद्धतीने आपल्याला ठेवायचा आहे. त्यानंतर बॉटमला सुद्धा लेस जी आहे मी लावून घेतलेली आहे. आणि या लेसमुळे काय होतं, एकदम ब्रायडल असा लुक येतो आणि वर्क केल्यासारखं, मेन म्हणजे वर्क केल्यासारखं वाटतं. त्यामुळे खूप छान दिसायला सुद्धा पॅटर्न दिसतो. आणि हेवी वर्क जे आहे, आपल्याला बऱ्याच जणांना आरी वर्क वगैरे करता येत नाही किंवा तितके पैसे त्यांना इन्व्हेस्ट करायला नको असतील, तर तुम्ही ही जी लेस आहे तर ती वापरून एकदम छान असा सोबर असा ब्लाऊज आहे तुम्ही स्टिच करू शकता. आता बघा, दोन्ही साईडला मी ज्या लेस आहेत खालीवर अशा लावून घेतलेल्या आहेत. त्यानंतर जो पॅच आहे तर पॅचला सुद्धा मी सेंटरला जे आहे टीप मारून इथं जोडलेला आहे. तुम्ही हात शिलाईसुद्धा घालू शकता. किंवा साईडला जे आहे तुम्ही एक दाब लावून मशीनचा पॅचसुद्धा तुम्ही स्टिच करू शकता, जसा मी ते केलेला आहे. आता पॅच मी जोडून घेतलेला आहे. आता त्यानंतर इथं बघू शकता, आपले जे छोटे छोटे पॅच होते तर ते आपण असे थोड्या थोड्या अंतरावरती लावून घ्यायचे आहेत. त्या अगोदर आपण गोल्डन कलरची मणी जी आहेत तर ते त्या पॅचच्या साईडला आपल्याला लावायचे आहे, जेणेकरून तो पॅच लावलेला आहे असं वाटणार नाही. आणि आता हे जे मणी जे पॅच होते छोटे छोटे ते मी असे लावलेले आहेत. आणि इथं आपण पहिल्यांदा मार्किंग करून घ्यायचं आहे आणि मग त्याच्यावरती आपण हे लावून घ्यायच्यात. हे पॅच जे आहेत ते चिटकवले तरी चालतील, पण मी इथं स्टिच केलेले आहेत, कारण स्टिच केलेलं कधीही चांगलं, धुतल्यानंतर सुद्धा ते निघत नाही. सो इथं मी ते स्टिच करून घेणार आहे. त्या अगोदर आपण गोल्डन कलरचे मणी घ्यायचे आहेत आणि या पॅचच्या पूर्ण गोल आकाराने आपल्याला हे मणी जे आहेत तर ते लावून घ्यायचे आहेत. आता हे मणी जे आहेत 4-4 मी ते घेतलेले आहेत. त्यानंतर मणी जे लावल्यानंतर मण्यांच्या दोन दोन मणी घेऊन आपल्याला काय करायचं आहे, तर मधी सेंटरला आपल्याला काय करायचं आहे, टाके घालायचे आहेत, जेणेकरून ते जे मणी आहेत तर ते उचलले गेले जाणार नाहीत, व्यवस्थित असे शेपमध्ये व्यवस्थित बसतील. तर हे बघा, तर त्या मण्यांच्या मधून आपल्याला 2-2 मणी घेऊन त्या मण्यांच्या मधून आपल्याला टाके घ्यायचे आहेत.
तर मणी लावल्यामुळे जो गेटअप आहे आपला असा वाटत नाही की तो पॅच आपण लावलेला आहे, तर ते वर्क केल्यासारखं वाटतं आणि दिसायलाही खूप छान असा जो लुक आहे अट्रॅक्टिव्ह येतो या मण्यांच्यामुळे. मीडियम साईजचे मणी आपल्याला घ्यायचे आहेत, एकदम लहानही घ्यायचे नाहीत आणि एकदम मोठेही घ्यायचे नाहीत. तर बघा हे दोन गोल जे राऊंड आहे मी मणी लावून घेतलेले आहेत आणि खूप छान असे सेट झालेले आहेत. बघू शकता तुम्ही साध्या सुईनं सुद्धा खूप छान असं वर्क करता येतं ब्लाऊजवरती. आता सेंटरचा जो पॅच आहे मी लावून घेतलेला आहे. त्यानंतर आपला जो छोटे छोटे आपण पॅच घेतले होते तर ते आपल्याला इथं लावून पहिल्यांदा घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपण ग्लास पाईप ज्या असतात आरी वर्कमधल्या तर त्या ग्लास पाईप घ्यायच्या आहेत, कारण आपण याला छोटं जे लटकन आहे तर ते लटकन बॉटमला बनवणार आहोत. सो आपल्याला ग्लास पाईपसुद्धा लागतील. जर तुमच्याकडे ग्लास पाईप अवेलेबल नसतील तर तुम्ही परत हेच मणी जे आहे तर ते वापरू शकता गोल्डन कलरचे, पण ग्लास पाईप जे आहेत कुठेही अवेलेबल आपल्याला भेटतात. जर तुम्ही आरी वर्कच्या मटेरियलमध्ये जर शॉपमध्ये जर गेलात तर तिथे तुम्हाला ग्लास पाईप भेटून जातात अगदी इझिली. आता हा जो पॅच आहे तर तो व्यवस्थित मी असा लावून घेत आहे. तर हे सुद्धा पॅच जे आहेत म्हणजे छोटे छोटे जे पॅच आहेत तर तेही आपल्याला एकदम इझिली आपल्याला भेटून जातात. तर हा बघा मी पॅच असं लावून घेतलेला आहे. त्यानंतर खालून सुई असं घेतलेली आहे वरती आणि ह्याच्या ग्लास पाईप आहेत बघू शकता तुम्ही, या अशा घेतलेल्या आहेत. आता त्यानंतर जितकी पण आपल्याला लटकनची लेंथ हवी आहे तितकी आपण ही घेऊ शकता. आता या ग्लास पाईप ज्या होत्या छोट्या छोट्या त्या मी 7 घेतलेल्या आहेत. त्यानंतर गोल्डन कलरचा मणी घेतलेला आहे आणि त्यानंतर सेम या पिसाच्या कलरचा जो मणी आहे तर तो क्रिस्टलमध्ये घेतलेला आहे. तर हे बघा पहिल्यांदा गोल्डन कलर मी घेतलेला आहे मणी आणि त्यानंतर क्रिस्टली घेतलेला आहे सेम त्याच कलरचा. त्यानंतर परत 2 गोल्डन कलरचे जे मणी आहेत तर ते घेतलेले आहेत आणि तिथून आपल्याला काय करायचं आहे, 2 मणी जे आहेत आपण लास्टचे घेतले होते तर ते सोडून परत क्रिस्टलच्या मण्यामधून आपल्याला हा जो धागा आहे तर तो काढायचा आहे. इथं बघू शकता तुम्ही 2 मणी जे आहेत सोडलेले आहेत मी आणि त्यानंतर ह्या सगळ्या परत मण्यांमधून आपल्याला ही जी सुई आहे तर ती बाहेर काढायची आहे. म्हणजे एक छान असा लटकन जो आहे आपला तिथं रेडी होतो. आता याला जो आहे वेळ लागतो बट डिझाईन जे आहे एकदम छान होते. जर तुम्हाला स्वतःचं ब्लाऊज शिवायचं असेल आणि बाहेर पैसे तुम्हाला जर द्यायचे नसतील आरी वर्कसाठी किंवा या सगळ्या गोष्टीसाठी तुम्ही घरच्या घरी एकदम इझिली करू शकता. आता या मण्यांच्या मधून आपण परत आपल्याला काय करायचं, सुई जी आहे तर ती घ्यायची आहे. 2 मणी लास्टचे आहेत गोल्डन कलरचे तर ते सोडायचे आहेत आणि मग ही सुई आपल्याला परत ही घ्यायची आहे. आता सुई आपल्याला काय करायचं आहे, परत बॉटम खालच्या साईडला घ्यायची आहे आणि त्यानंतर पूर्ण गाठ जे आहे आपल्याला मारून घ्यायची आहे. म्हणजे एकदम व्यवस्थित आपल्याला हे लॉक करून घ्यायचं आहे. आता परत आपण खालच्या साईडला जे आहे अस्तरच्या टाके घालून घेणार आहोत आणि याचप्रमाणे बाकीचे सगळे जे पॅच आहेत किंवा जे लटकन आहे तर ते आपल्याला लावून घ्यायचे आहेत आणि थोडंसं प्रेस करायचं आहे. तर आजची डिझाईन कशी वाटली फ्रेंड्स कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर मला भरपूर कमेंट येत होत्या. लास्ट टाईम मी एकदा व्हिडिओ अपलोड केला होता त्याच्यामध्ये मी साध्या सुईने आरी वर्क कसं करायचं हे सांगितलं होतं, पण ते खूप हेवी वर्क होतं. पण हे खूप जे आहे लाईटली आहे थोडंसं. तर आजची डिझाईन तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. काय डाऊट असेल तर तेही तुम्ही मला व्हिडिओमध्ये विचारू शकता. आणि जसं की मी मगाशी लेसचं बोलले तर लेसवरती सुद्धा मला कमेंट आल्या होत्या की तुमच्याकडे जर भेटत असेल तर आम्हाला ऑनलाईन पाठवा. सो तुम्हाला पाठवली जाईल ती लेस जी तुम्हाला मी इथे लावून दाखवलेली आहे ती.
सो फ्रेंड, चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. सोबत बेल आयकॉनलाही प्रेस करा, जेणेकरून जो व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन जे आहे सगळ्यात आधी तुमच्याकडे येईल. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद.